आज आपण करणार आहोत तुरीच्या दाण्याची आमटी। त्यासाठी 1 कांदा आहे, 7 टोमॅटो आहे, 1.5 वाटी हे तुरीचे दाणे आहे। आता कांद्याला मी बारीक चिरून घेईन, टोमॅटोला बारीक चिरून घेईन। बघा असे कांदे चिरून घेतले आहे, टोमॅटो। आता आपण तुरीचे दाणे आहे, 3 चम्मचने 3 चम्मच तेल घेतलं आहे। आता आपण कांदे टाकून देऊ। कांदे होत आले आहे थोडे। आता आपण टोमॅटो टाकून देऊ। बघा याच्यात टाकून आता थोडे हलकेसे झाले पडतात। आता त्याच्यात शिजायलाही पाहिजे ना, का आपण तुरीचे दाणे टाकून दिले आहेत। खालवर करून आपण थोडा वेळ होऊ देऊ त्याला। अर्धा चम्मच हळद, 3 चम्मच तिखट, पाऊण चम्मच धनेकूट, अर्धा चम्मच काळा मसाला, चवीनुसार मीठ, थोडं आलं लसणाचा पेस्ट। हा एक दाणा दाबून बघितला, अर्धवट शिजला आहे। आता आपण सर्व साहित्य टाकून देऊ। थोड्या वेळात आपण पाणी टाकू। तुम्हाला आवडलं गोड करून बघा। सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। बघा आता छान तेल घेऊन आता आपण पाणी टाकून द्यायचं। बघा आता आपण पाणी टाकून देऊ याच्यात। आता त्याला छान उकळी येऊ देऊ, शिजू देऊ त्याला। मग थोडंसं बेसन लावून देऊ, झालं आपली आमटी तयार। बघा हे 1 चम्मच मी बेसन घेतलं आहे, 1 चम्मच तांदळाचं पीठ भाजून घेते आता। बघा हे 1 चम्मच मी बेसन घेतलं आहे, 1 चम्मच तांदळाचं पीठ भाजून घेते आता। बघा काढून आता बघा आता थोडं आपण टाकून लावून देऊ। जेवढं आपल्याला लागत राहिलं तेवढं।
जेवढून घट्ट ठेवायचं राहिलं त्या हिशोबाने. मी 3-4 चम्मच बघा, छान आपली आमटी तयार झाली आहे. किती छान दिसते ना. काय 1-2 उकळी आली की ते बंद करायचं. बघा, छान तेल सुटलं आहे. झाली आपली आमटी तयार. बघा, आता आपण शेव करू.